काय ट्रॅफिक दिसलं का वाटेत? बोला बोला. सचिन अहिर यांचा जो शिवसेनेला प्रवेश हा पक्षासाठी धक्का आहे, कारण कोणाला त्याची कल्पना नव्हती आणि एकदम सगळं अचानक घडलं. एक लक्षात घ्या, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे आणि गेल्या काही काळामध्ये शिवसेना ही धक्काप्रूफ झालेली आहे. धक्काप्रूफ, शॉकिंग प्रूफ. आता अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही आणि आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी, अत्यंत जवळचे सहकारी. म्हणजे काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाही की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते, उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले की पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी, असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून कोणी काम करायचं? शरद पवार साहेबांनाही त्यांनी याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं. शरद पवारने तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, भुईतून शिखरावर. त्या काळात सचिन अहिरला मंत्री करणं हे फार मोठं साहस होतं. त्यांना महाराष्ट्र प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना एनसीपीचे मुंबईचे अध्यक्ष केले. आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न, तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम तेव्हाच लागला होता आणि सुनील शिंदेसमोर टिकणं पुन्हा एकदा त्यांना शक्य नव्हतं. आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले. ह्या काळामध्ये त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांना विधान परिषदेवर ते आमदार केलं, त्यांची भरपाई केली, त्यांना उपनेता केलं, त्यांना भारतीय कामगार सेनेचं कार्याध्यक्ष केलं, अख्खा पुणे जिल्हा त्याच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे की जो समाधानी राहील? माणसाला समाधानी राहणं ही फार मोठा संस्कार आणि कला आहे. अजून काय मिळावं की त्याला समाधान मिळेल? इतकं मिळाल्यावर सुद्धा त्यांना वाटत असेल की माझी करिअर झाली नाही, तर माझ्या करिअरमध्ये अडथळे येतात आणि त्यासाठी मी तुमच्यावरती, आम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, ठाकरे कुटुंबाने केलं, शिवसैनिकांनी केलं, त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेलात. ह्याला इमान म्हणत नाही. बघा, ही अत्यंत सौम्यपणे गोष्ट. आता ते गेलेले आहेत. कोणाकडे गेले? तर एकनाथ शिंदेकडे गेले. काय दिलं? तर त्यांना उपसभापती पद दिलं.
अजून काय देणार, अजून कुठेतरी उमेदवारी देतील. पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खाणाखुणा दिसतात, अडथळे आहेत, हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणार आहे. एखाद्या पदाशिवाय जर एखादा कार्यकर्ता किंवा नेता राहू शकत नसेल तर ती लालच तुमच्या राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकतो, एवढंच मी सांगू शकतो. सचिन अहिर गेल्यामुळे वाईट जरूर वाटला मला, ते सहकारी होते, पण त्यांनी असं करायला नको होतं, कारण त्यांना सर्व काही मिळालं होतं, सर्व काही दिलं होतं. मान सन्मान प्रतिष्ठा पद, जे ज्या पदासाठी गेले ते पद, ते सर्व दिल्यावर जर एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील, ते काल रावणाप्रमाणे हसेल. कसले चौकार आणि षटकार मारताय तुम्ही, मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नको आहे, ज्यांना काही नको, ज्यांना कोणताही मोह नाही तुमच्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा, आणि मग आम्हाला अशा प्रकारे हसून दाखवा. काय चाललंय या राज्यामध्ये? या राज्याची जी नासाडी सुरू आहे, वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जे अधपतन सुरू आहे, त्याचा काळा कुठे इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यातली अनेक पानं ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर लिहिले जातात. आता तुम्ही एक मोठं विधान केलं. तुम्ही म्हणालात की पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. गेल्या 4 वर्षात जे काही घडलं आणि अलीकडच्या काळात 6 खासदार होते आणि काल सचिन अहिर यांचा एक अनपेक्षित धक्का. आता हे आत्मचिंतन कधी केलं जाणार आहे? आणखी किती वाढ बघितली जाणार? एक लक्षात घ्या तुम्ही, 6 खासदारांपैकी 5 हे काँग्रेसमधून आले आहेत. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहेत, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात, असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे, जे दुसऱ्या प्रवाहातून आले पण पक्षाबरोबर राहिले. सचिन अहिर यांच्यासारख्यांना सर्व काही मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतर कशाला एकनाथ शिंदेना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे ती संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारचा विरोध असताना, ते आम्हाला माहिती आहे ह्या माणूस टिकणार नाही, हा माणूस राहणार नाही, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. हे जे तुम्ही विधान म्हणाला ही ओळख चुकलेली आहे का? शिवसेना उद्धव ठाकरे किंवा उद्धव हे ठाकरे, माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची व्यक्ती मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे.